फायनली आपण आता एकविराच्या डोंगरावर पोहोचलेलो बघू शकता तुम्ही. करता खाऊन खाऊन एवढा आमचा पोटा भरला तर जेवायची इच्छा नाही. कोणाला जेवायची इच्छा नाही. मला आहे बाबा जेवायची देतो आज बस पिला तुम्ही ज्यूस. आपला चला चालू करा. मामाची बैल जोडी येतात नाही का आमचा बाल्या मामाची बैल जोडी बाल्या मामा बाल्या मामा. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. एकविरा लोणावळा पार्ट 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. आत्ताच सांगतो, पार्ट 1 जर बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा, कारण त्या पार्ट 1 मध्ये एवढी खतरनाक धमाल आहे. म्हणजे आपण घरापासून निघल्यापासून ते इथे पोचोपर्यंत आणि इथे पोचल्यावर म्हणजे एवढी खतरनाक मजा केली का तोड नाही त्याला कसली. तर आता आंघोळ वगैरे झाले, नाश्ता वगैरे करायचा बाकी अजून. तर ते झालं सगळं की मग आपण एकविराच्या दर्शनासाठी जाणार आहे. सो ते पण सगळं तुम्हाला दाखवेल. तुम्ही फक्त ब्लॉग बघत राहा, कंटिन्यू राहा, कुठे जाऊ नका. तर चला तिकडे बघा, फोटोशूट चालू आहे. पोरं तिथं म्हणजे हे सकाळी उठल्यापासून नाचत होते. रात्री 3-4 वाजेपर्यंत आम्ही नाचत होतो. 6 वाजता उठलो आहे लगेच. झोप अशी थोडीफार लागली, जास्त झोप भेटली नाही, त्यामुळे काही विषय नाही, जाऊ दे. तर अजून बाकीच्यांच्या आंघोळ्या होत्यात, सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे झाले का मग फोटोज वगैरे काढू ग्रुपचा एक, आणि मग डायरेक्ट मंदिरात जाऊ एकविराच्या दर्शनासाठी. तो तुम्ही कंटिन्यू राहा, तुम्ही कुठे जाऊ नका. सो चला. तर आता आम्ही थांबलो होतो नाश्ता करायला, बघू शकतो आम्ही. एक प्लेट आम्ही एवढे जण बसून खाल्ले, जसं 1-7 जण बसून खाल्ला होता. आता पुढचा जो आहे ते प्रगतीवर आपली मनोगत व्यक्त करते. आपण मिसल पाव मागवलेले पंढरी दांडकर यांच्याकडून. काल त्यांचा वाढदिवस होता, त्यांनी आपल्याला ट्रीट दिलेले मिसल जे बाबा रस्ता सांडवा. बघू शकता आपला बजेट थोडा कमी असल्यामुळे फक्त 2 पाव आहेत, एक्स्ट्रा पाव मिळणार नाहीये. एक प्लेटमध्ये एवढी जण खाणार आहेत. एक प्लेटमध्ये आम्ही एवढी जण खाणार आहेत. पाव समजून घ्या जरा, गरिबी आले. घ्या बस झाला. चला खाऊ दे, येतात काय नाही. एक प्लेट आपला पंड्या दिलदार आहे, तो सगळ्यांसाठी मागवणार आहे. खातो आणि नंतर डायरेक्ट आता डोंगरावर गेलो तुम्हाला भेटतो. चला. आपल्या ग्रुप मधले दिलदार मिस्टर पाडी असं करा, यांनी आपला सगळा बिल पे केलेला आहे, त्यांच्यासाठी टाळ्या. नाश्ता वगैरे झालाय आपला. चांगली अशी त्यांनी सोय केल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. चला आपला नाश्ता वगैरे काय थांबलो आता. आता आपण पायथ्यापासून चढायची सुरुवात केली. तुम्ही बघितलं जसं आता चढतोय, तो रील पण बनवतोय मध्ये मध्ये. वरती गेल्यावर डायरेक्ट भेटू, किंवा मध्ये काय असलं तर तिथे मध्ये पण भेटू. बघू मला घे ना. बस का सगळे आलेत, सगळे येतात. फायनली आपण आता एकविराच्या डोंगरावर पोहोचलेलो बघू शकता तुम्ही. पाऊस आलेला आहे इथं. दादा कुठून झाली इकडे लाईनला जाऊ. पाऊस आलाय इथे बघू शकता. आता लागतोय लाईनला दर्शनासाठी. आपली पोरं कुठे गेली पुढे. सध्या तरी आपण आता लाईनला लागलो आणि गर्दी खूप आहे, भयंकर गर्दी. फायनली आपलं आता दर्शन वगैरे झालं आहे आणि मोबाईल वगैरे अलाउड नसल्या कारण मी आतून व्हिडिओ नाही घेऊ शकतो. पण ठीक आहे, दर्शन झालं आणि आता निघतोय बाहेर थोडेफार व्हिडिओ शूट करू आपण आणि मग डायरेक्ट थेट
खाली उतरू, अजून महाडचं गणपती पण करायचे आपल्याला, ते पण सगळं करू. चला जाऊया बाहेर, भेटूया. कंटिन्यू राहा तुम्ही, कुठे जाऊ नका, बघत राहा. MVP माझा. आपण आता गाड्यावरून खाली उतरायला सुरुवात केली. आता जायचे दर्शन करून आलोय महाडच्या गणपतीसाठी. चला उतरूया. कसं आलं दर्शन तुमचं? खूप छान. चला जाऊया खाली आता फटाफट. जाम चिक्कल आहे, चालाचे वांदे झालेत. कोणी पण बिना चपलीचे येऊ नये, काय चप्पल घालणं आणि जरा चांगली ग्रिप वाली घालणं आहे बघा. डायरेक्ट पाय सटकतात खाली. अच्छा गावात जाम जाम खतरनाक चिखल आहे. मला नाही कॅमेरा पकडायचं, मी ठेवतो आता तुम्हाला खाली कॅमेरा. जनरेशन काय काय बोलणं शिकत याच्यावर. जाऊ दे, नाही पाहिजे ही गोष्ट, पण ती गोष्ट घडते इथं देवाच्या ठिकाणी. आता पण नीट या जरा चांगलं ट्रेडिशनल लुक करून, असं तरी नका फिरू जरा. ठीक आहे, आपण नाही काय बोलू शकत, ज्याची त्याची मर्जी. आता आपण एकविरायचं दर्शन घेऊन निघलोय आणि इथे आलो आहे. मॅप्रो गार्डन आहे बघा, इथे चाललो आतमध्ये. आता आतमध्ये गेलं दाखवतो काय काय तिथे आहे बघण्यासारखं, बरंच काय काय ते दाखवू सगळं तुम्हाला. चला. तिकडच्यांनी बॉल टाकला, ते म्हणले माझा बॉल गेलाय, सो ती मिसअंडरस्टँड नाही हो, त्यामुळे ते ठेवलं, बाकी काय. काय करायचं, खेळायचं का आपण? नको कुत्रा घेऊन काय करायचं? हलवरी बिलवरी धारदार बंदूक काहीतरी. हो ना, गावठी कुठेतरी चिकार आहे आम्हाला. कोणी माणूस पण नाही. त्या तिथल्या समोरच्या झाल्यामध्ये आमच्या ऋतिक भावाला पाहायला जायचं या झाल्यात. आर्टिफिशियल आहे तो, म्हणजे पण खरं आहे, पण बनवलेला आहे. बाबू तू माझ्यासाठी तू कमलाचं फुल आणू शकतोस का? तो मधला, तो फुल मधला काय नाही. इथे या जागी जर पोरं असती ना तर आलं की डायरेक्ट कशी उडी मारली असती. तू माझ्यासाठी काठीने पण काढू शकतो तो, पण नाही, तुला काढतच नाही माझ्यासाठी. अरे आता आलो आम्ही फुकटचा खायला, टेस्टिंग करायला. कोण घ्यायलाच नाही, पण खातोय. बरं नाही, आम्ही टेस्ट करतो, घेऊ आम्ही, आवडला तर नक्की घेऊ, बघू कसा लागते. आणि तिकडे गेम पण येते 200 रुपयावाली, म्हणजे चॉकलेट्समध्ये जायचं. स्ट्रॉबेरी फ्लेवर चांगली टेस्ट, चांगली हे घ्यायची का? चांगली टेस्ट. यू वॉन्ट सम काय इट्स अ स्ट्रॉबेरी अँड दिस इज अ व्हॅनिला. यू वॉन्ट चॉकलेटचे बॅग्स आहेत, कोणाला पाहिजे असेल ते येऊन घेऊन जा. हे बघा, ही चॉकलेटची गेम आहे. चॉकलेट आज ज्या आहे तो भरला पण नाही, अर्धा दिलं. हे बघ, याला उचलला, हल्ला, जा मजा करा. आता दुसरा आपण दुसरा टेस्ट करायला जाऊ आपण. आंब्याचा का? याने बेकार, हे बेकार लागतंय. तोडाटा देता संतू एक कपमध्ये ना, संतू एक कपमध्ये ना. मला वाटतंय मी एवढासा कप घेतलास ना तर 4-5 कप होते. नुसता फुकटचा खायचं चालू आहे. आड झोड नुसती उठा सूट सगळी खायला पाहिजे. इथं वेगळा काहीतरी माझ्याकडे ना माझं. अरे जाम तिखट लागतं रे मसाला त्याच्यात. घेतो मी, तू घेतो, आम्ही घेतो. काय कोणता
नुसता फुकटचा खायला बिलावलं आम्ही काय कामाला नाही मला. मस्त आयटमचे पण आहे, चांगली जागा आहे, तुम्ही येऊ शकता नक्की विजिट करा. मॅक्रो गार्डन हे बघा, नुसतीच जिथं दिसेल तिथं आता इथे चॉकलेट्स आहेत ते बघा. घे आणि मला अरे तू नको, नाही मी नाही खात ना. मी कशाला मागे राहू. विशाल बरा आहे का? एक एक खाऊन त्यांचं झालं म्हणून परत चालत. ग्रीनवाला मस्त लागतो. ग्रीनवाला मस्त लागतो. तुम्ही आली नाही तर न्यायला गेला असेल. फुकटचा खाऊन खाऊन एवढा आमचं पोटा भरला तर जेवायची इच्छा नाही. कोणाला जेवायची इच्छा नाही. मला आहे बाबा जेवायची. किती खाल्ला जेवायची इच्छा नाही मला तर. हे बघा, हे पण तुम्हाला भेटू होतं का खायला नाही आलं तर. आम्ही घेतलाय जेवायची इच्छा नाही काय खायला घालता. आणखीन एक खाऊया. आणखीन एक खायला चाललंय आता. फुकटचा भेटाय कमी तिथं आम्ही, फुकट तिथं प्रकट. असा ब्लॉगर आहे हो. ताई पगार किती? ताई पगार किती आहे तुला? येऊ का मी पण? ये मला पण यायला लागेल ब्लॉग. ताईला 34,000 पगार आहे. काय करू, सोडू का ब्लॉगिंग? येऊ इथं. 34,000 पगार आहे. तुला किती पगार आहे? 8,000 काम करतो ना. तिला 34,000 आहे. तिला 3 वेळा पाणी झालं. परत गेला 3 वेळा पाणी घालतो. काय लागतंय? काय बोलतो? थोडंसं तिखट लागतं. मसाला तिखट लागणार एवढं. अरे तिला 34,000 पगार आहे. तुला किती पगार आहे? 14. 14 कुठे 34 कुठे? मला नाही का एवढा सगळा खाल्ला आहे तरी पण तुला कसली अपेक्षा आहे अजून? 5 चॉकलेटची अपेक्षा आहे अजून. म्हणजे किती फुकटचा भेटला म्हणजे एवढा पण नाही ना गाव. नाहीतर बरीचशी लोक येतात त्याच्यासाठी स्ट्रॉबेरी घेतो. पण नाही, आम्ही घेतलाय थोडाफार. तेव्हा चालला धनक्यात नाद. मला मी नाही खात. बस झालं, बोर झाला. चला आहे अजून भेटतो नंतर. काय आहे यांचं दाखवत नाही जास्त. चलो आवाज नाही आला. आ जाओ पिला देतो. आ जाओ बस पिला देतो. ज्यूस आलेलं पिलो. इथं तुम्ही गर्दी चेक करा किती आहे. इकडं पूर्ण गाड्या लागल्यात. इकडं आतमध्ये पूर्ण भरलाय. ते विचार करत असतील 20 लाखाच्या धंद्यामध्ये 35 लाखाचा लॉस झाला कसा काय? रिटर्न पॉलिसी. एक बार आओ खाके जाओ फुकट में. एक बार आओ पेट भर के जाओ. एक बार आओ पेट भर के जाओ, खाली पेट मत जाओ. हे बघा गाड्या किती. आणि रोडला गाड्या लागल्यात त्या वेगळ्या. चला आपण तर निघलो आता. बस झाला, जास्त काय खावा नाही. जागा नाही बस मध्ये म्हणजे वरती चढले नाश्ता. आता पोलीस असतील हातात. जाऊन बसतो जागा माझ्या. गोली मारे. नीचे
झाले पण काय करू आता गाडी थांबल्यावर आम्ही नाचलो नक्कीच जेवायला वगैरे थांबल्यावर चला आता उतरलो आम्ही महाडला गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला चाललो आता चला जाऊ आतमध्ये मंदिरात गर्दी तर जाम आहे बघ गाड्या वगैरे फुल जाम आहे आज खूप भीड गर्दी असणार जेवलं पण नाही अजून कारण उपवास ना सकाळी पावभाजी मिसळ काढले त्यामुळे उपवास जरा तो असा जरा डगमगला तर चला जाऊया आता मंदिरात दर्शनाला आलो आम्ही आणि ते लाईन बघा किती मोठी आहे म्हणजे मंदिराचं अजून काही दिसत पण नाही आम्हाला त्याच्याला आधीपासूनच लाईन आहे म्हणजे चांगलाच आज इथं 4-5 वाजता असं वाटतं पण आज चतुर्थी म्हणजे त्यामुळे लाईन असणार बघू सांगतो आता लाईनला चला आम्ही इथे मागे मुखदर्शनच घेतलं कारण का जर दर्शनासाठी थांबलो तर खूप टाईम लागेल बघा दर्शनासाठी थांबलो ते काम टाईम लागत म्हणून खूप दर्शन घेऊन आम्ही म्हणून काय आहे फिरण्या लगेच फिरतो आणि मग लगेच निघतो म्हणजे तलाव आहे तलाव पण जाऊन बघू बघा तलाव इथे एंट्री नाही जाण्यासाठी तुला या घ्यायच्या वयात तू या का घेतो गॉगल बघायला पाहिजे ना हे बघू नाही याला घ्यायचे ह्या कसं आहे अहो अहो तो विचार करतो किती असं मोजतो बोटांच्या किती घेऊ नक्की किती जणींना घेऊ पण त्या घेतील ना तू का घेतो तू स्वतः तू या घेतो का अहो घेतो का घेऊ बरं घे घे मला घेतो घेऊन ते ना होणार आहे ऐकलं ना घरच्या लक्षात ठेवा पोरांचं मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची विसरलो मी आत्ताच येता 2-3 थार आणि डंपर घेतल्यात तर कोणची ऑर्डर बिडर असते ते मला सांगा हे बघा या डंपर JCB या गाड्या वेळ सगळ्या कोणाला म्हणजे रेंटवर पाहिजे असेल तर मला सांगा नक्की मी देईन तुम्हाला स्वस्त जरा देऊन टाकेन आणि काम पण तुमचं स्वस्तमध्ये मस्त करून देईन चला नक्की DM करा मला निघतो आता इथून गर्दी चेक कर गर्दी चेक कर 4 पेज लिहात आता 4-5 वाजलेत आणि आमचं जेवण आता चालू आहे शेवभाजीला जागा कर रे आम्ही व्हेजवाली माणसं आहेत सगळी मी तर पैदाशी व्हेज पैदाशी नाही म्हणजे आत्ता व्हेज झालं पण व्हेज आहे तिकडे बसलेत ते नॉनव्हेजवाली माणसं तर पटापट जेवण घेतो आणि मग भेटतो आरामात तुम्हाला घरीच निघायचं चला आपलं जेवण वगैरे आता झालं आणि आपण फायनली घरी जायला निघलो आता तो आता काय दाखवून याल का काय नाही रोड आपला तो जे माझे गाणी लावल्यात नाचायचे गाण्याचे गाणं काय समजत नाही म्हणून मी नाचायला जात नाही मला नाचायची इच्छा नाही जेवण एकदम क्वालिटी होता टेस्ट 1 नंबर होती चला आता डायरेक्ट ब्लॉग एंड करायला भेटू किंवा मध्ये काय थांबलो जर तर मग कंटिन्यू राहा म्हणजे मगासून तुम्ही एवढा कंटिन्यू राहिले त्याच्यासाठी मी मनापासून तुमचे आभार मानतो की माझे ब्लॉग तुम्ही बघता एवढे मला चांगलं वाटतं तर असंच अजून प्रेम करा काय नाही बाकीची गोष्ट नंतर सांगतो चला कारण कॉपीराईट करू गाणे मामाची बैल जोडी गाल्या एकच नाही का आमचा पाल्या मामाची बैल जोडी पाल्या मामा पाल्या मामाची बैल जोडी आमच्या बैलाला तोडत नाही रायगड ठाण्यात फेमस आहे आमच्या बैलाला तोडत नाही रायगड ठाण्यात फेमस आहे आमच्या काल्या बाबाची बैल जोडी काल्या बाबा आमच्या काल्या बाबाची बैल जोडी आमच्या बैलाला तोडत नाही रायगड ठाण्यात फेमस आहे वाजव वाजव घर आसपास जवळ आलाय जरा 30-40 अरे जीव नका जीवाचा इथे जाम जोरात पावसाने सुरुवात केली एक ना खतरनाक म्हणजे तुम्ही बघू शकता घ्या पावसात तुम्हाला थेंब पडले एक खतरनाक पाऊस चालू झाला इथं हे बघा बाहेर
जाम खतरनाक पाऊस चालू झालाय आणि अशा तरी गावात नेटवर्क पण नाही आणि लाईट पण गेलं आय थिंक, त्यामुळे आपला ब्लॉग जरा डिले होऊ शकतो, तुम्ही समजून घ्या. तू बोल गाणी, काय बोल बोल ना गाणी. आता मॉक ड्रिलचा टाइम झालेला आहे, म्हणजे आता सायरनचा टाइम झालेला आहे. सायरन आपला वाजणार आहे आपला. चला चालू करा सायरन अजून एक सायरन आपला वाजलेला आहे. जेवून घ्या, जेव्हा कंपनी सुटलेली आहे चाललेलं बोले चाहता अलाराम आता चाहता अलाराम आल्याला वाजते तमाला. बिझनेस कॉलेज घरी जाताना आमची रिओ पार्टी चालू आहे आणि बाहेर पण रिओज पेरले, त्याच्याशिवाय दुसरा काय नाही पेरलं मी. ते बघा माल गेलात माझ्या बाबा, शुद्ध शाकाहारी माणूस आहे. या पाठीमागे घ्या सगळ्यांना, एक एकच घ्या, दोन दोन नाही काम. अरे बाबा तू दे ना एक एक. चला गाईज, आपली ट्रिप जी आहे ती एंड झालेली आहे. अशा तऱ्हे गावात पोहोचलो आपण आणि 2 दिवसाचे पार्ट 1 पार्ट 2 तुम्ही बघितलं असेल अशी मी आशा करतो, आणि नसेल बघितलं तर नक्की जाऊन बघा. चाललो आहे आता पावसात भिजत घरात. तर कसे वाटले तुम्हाला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. ब्लॉगला लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. लवकरच आपले 1000 सबस्क्राईबर कंप्लीट होतात. सो चला बाय बाय, गुड नाईट.